रिक्षावाली. ए रिक्षावाली वगैरे बोलायचं नाही. तुझ्याकडे रिक्षा आहे म्हणून रिक्षावाली बोललो. ये देखते बस. काय ग, काय झालं चिडायला? नोकरीचं काही होत नाही म्हणून झाली ना चिडचिड? हो आई. अगं अड्डा ठिकाणी जाऊन आले, तिथे 2-2 तास वेटिंगवर ठेवतात आणि बोलवलं तर 5 मिनिटं सुद्धा बोलत नाहीत. विचारताना फक्त एवढंच विचारतात, शिक्षण किती झालंय, डिग्री झाली आहे का, कोणाचं शिफारस पत्र आहे का, बस. अगं कोणीच विचारत नाही की तुला शिकण्याची इच्छा आहे का आणि शिकलेलं कृतीत उतरवण्याची इच्छा आहे का. काहीच नाही. ते फीचर्स असलेले मशीन असतात ना, छान छान दिसतात, छान असतात, सगळं जमतं त्यांना, तशी माणसं लागतात त्यांना जॉबला, बाकी काही नाही. जग असंच असतं बाळा. आपल्याला जे पाहिजे ते लोक देतीलच असं नाही. एक आपला अभि होता, तुम्हाला जे हवं ते मिळवून द्यायचा आणि ते मिळवून देण्यासाठी कष्ट करायचा. काय माहिती अजून काय काय सहन करायचं. थोडक्यात काय, बाहेर ऊन होतंच, पण त्या उन्हाची झळ तुम्हाला लागू दिली नाही त्याने. सावली बनून राहिला आपली. आता त्याची जागा तुम्ही घेताय. आणि हे बघ, घर चालवण्यासाठी कष्ट घ्यावे लागणार, अडचणी येणार, संकट येणार, पण म्हणून खचून नाही जायचं. धीरानं तोंड द्यायचं. आणि हे बघ, तू नोकरीचं म्हणत असशील ना, तर त्याची अजिबात काळजी करू नको. हुशार आहेस तू आणि कष्ट करण्याची जिद्द आहे की नाही. मग झालं तर तुला नोकरी मिळेल, नको काळजी करूस. तर चल, हातपाय तोंड धुवून घे, जेवायला वाढते. भूक लागली असेल ना? हो, खूप भूक लागली आहे. मी फ्रेश होते. असू दे असू दे, मी उचलते. जातो. आले दे. आणि सुजय, जर माझ्या बहिणीला त्रास दिलास ना, दुबईत येऊन तुला पळवून पळवून मारेन. अरे ती वेळच नाही येणार रे अभि, नको काळजी करूस. असं कसं? तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करण्याचं वचन द्यावं लागतं ना लग्नात, म्हणून जी रिहर्सल. या लोकांनी आमच्या हसत्या खेळत्या आयुष्याची वाट लावली आहे. एका क्षणात आमच्या आयुष्यातला सगळा आनंद हिरावून घेतलाय. यांना मी अशी सोडणार नाही आहे. नाही यांच्या आयुष्याची वाट लावली ना, तर नावाची प्रीती नाही. काय ये इकडे. काय गो, काय राजा, हळू. किती भाजलंय ग. कुठल्या विचारात होतीस? नको एवढा विचार करूस. बरं जा, बाहेर जाऊन क्रीम लावून घे. जा पटकन जा, मी पोळ्या करते. जा.
रिक्षा आहे आहे आमच्याकडे रिक्षा रिक्षा होती त्याचा चुराडा केलास तू काही चुरलं नाही आमच्या हातात माझ्या भावाला मारलंस आणि आमची रिक्षा पण घालवलीस एकदा विचार करायला हवा होतास की आपण समोरच्याचं फक्त घर नाही उद्ध्वस्त केलं तर पुन्हा उभारायचे सगळे मार्ग उद्ध्वस्त केले दीप दादा तू काय करतोस इकडे घरी का नाही गेला? अरे काही फॉर्मॅलिटीज होत्या त्या पूर्ण केल्या. तुला जामीन मिळवून देण्यासाठी वकिलांचे पूर्ण प्रयत्न सुरू आहेत. हां लवकरच काहीतरी होईल नक्की. तुला काहीतरी सांगितलं मी. ऐकलं ना मी. ए काय काय झालं दीप ऐक ना. काय झालं कसला विचार करतोयस तू? दीप हे बघ कसं मनात नको ठेवूस. बोल ना काय काय झालंय. कसला विचार करतोयस बोल. राहून राहून एक गोष्ट खाते मनात. कुठली? आपण फक्त त्या दोघांना मारलं नाहीये, तर त्या अख्ख्या कुटुंबाच्या स्वप्नांचं जीव घेतला. कधीच भरून न येणारं नुकसान केलं आपण. त्या कुटुंबाच्या उत्पन्नाचं एकमेव साधन होती ती रिक्षा. आता ती रिक्षाच नाहीये. ती रिक्षा असती तर काहीतरी त्यांनी भाड्याला लावलं असतं, काहीतरी केलं असतं. आता त्यांच्या घरात दुसरा कुठला इन्कमच नाहीये. म्हणून तर मी प्रीतीशी लग्न करण्याचा विचार केलाय. म्हणजे किमान त्या घरचा जावई म्हणून तरी मला त्यांच्याकडे लक्ष देता येईल. नाही, ते बरोबर आहे, पण डोक्यात अजून एक आयडिया आहे. सांग ना काय सांग ना तू. खरंच चांगली आयडिया आहे. मी लगेच काहीतरी करतो. हां याबाबतीत. हां चालेल. काळजी घ्या. तू जा.